तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा राज्याच्या राजकारणासंदर्भामध्ये आपण करूया. खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 17 जागा होत्या. 5 ज्या आहेत मतदारसंघामध्ये ज्या बिनविरोध झालेल्या आहेत. महायुतीचं पारडं जड आहे. लाचारी महाविकास आघाडी का, हा प्रश्न उपस्थित व्हावा लागतो. महाविकास आघाडीचे लाचारी उमेदवार दिले का, किंवा भाजपचा दबाव होत आहे का, पैशाचं अर्थकारण झालंय का, हे असे सगळे प्रश्न निर्माण झालेले. मूळ मुद्दा असा आहे की मग हे सक्षम उमेदवार नव्हते तर महाविकास आघाडीने असलेल्या लोकांना, भीक घालणाऱ्या लोकांना उमेदवारी तुम्ही दिली का? निष्ठावंत शिवसैनिकाला किंवा निष्ठावंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्याला उमेदवारी देणे आवश्यक होते. जे लाचारी किंवा पैशासाठी हापपले किंवा अशा लोकांना तुम्ही बिनविरोध करून गेले. अरविंद जे आपले माने, जे बाळ माने, थेट बिनविरोध झाल्याचा हात बीत करून सेटिंग करतायत. म्हणजे असे लोक ठाकरे गटामध्ये चे नेते इकडून तिकडून पक्ष बदलून अशा लोकांना उमेदवारी द्यायची, ही काय पद्धत आहे? म्हणजे सगळे सेटिंग करायचे आणि बिनविरोध केले आणि म्हणजे लोकशाही आहे की नाहीये? भाजपने लोकशाही ठेवलीच नाही म्हणा. लाचारी महाविकास आघाडीची लोकशाही धोक्यात घालण्याचं काम भाजपने केलेलं आहे. मग निवडणुका घेताच कशाला? वन साईड होऊ द्या ना सगळं भाजप महायुती म्हणून. मूळ मुद्दा आहे. आणि ज्या लोकांनी लाचारी पैसे खाऊन उमेदवारी महाग घेतलेले आहे असे सगळे, हा प्रश्न उपस्थित आहे. जे अरविंद म्हात्रे सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही मी असं म्हटलं त्यांनी, आणि त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतले. मग त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो शेतकरी कामगार पक्षाच्या. हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. हे प्रश्न उपस्थित करावे लागतात एक पत्रकार म्हणून. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षांची सक्षमपणे गरज आहे. जर तुम्ही असे लोक जर लोकशाहीमध्ये असे बिनविरोध होत असतील, मतदान करण्याचा अधिकार जर लोकांना नसेल, तर मग काय लोकशाही, काय निवडणुका कशाला घेताय? उगाच खर्च, वेळ कशासाठी? होऊ द्या ना सगळं जे काय वन साईड चाललंय. राज्य तर वन साईड चाललेलंच आहे. हे पैशाचा वापर करून, दबाव तंत्र वापर करून हे भाजपने लोकशाही विकून टाकलेली आहे. लोकशाही काय राहिलेली 2014 मध्ये जेव्हा मोदींचं फडणवीसांचं सरकार आलं त्यावेळेला लोकशाही विकली गेली आणि लोकशाही काय राहिली नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण चर्चा करतोय कोकणच्या रायगड रत्नागिरी संदर्भामध्ये. निवडणुकीच्या निमित्ताने आणखी तटकरे जे महायुतीचे उमेदवार आहेत, दुसऱ्यांदा ते आमदार होत आहेत आणि त्यांच्या विरोधात अरविंद म्हात्रे जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आहेत, बाळ माने जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार होते, यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. बाळ मानेने किती पैसे खाल्ले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किती सेटिंग केली? जर उमेदवारी अर्ज मागे घेतात, हात दाखवतात, म्हणजे ते आम्ही त्यांच्या बाजू, त्यांची हकलपट्टी पक्षाने केलेली आहे. पण असे लोक ठाकरे गटाने द्यायची गरज काय? जे इकडून तिकडून आलेले आहेत. गेल्याच निवडणुकीसाठी ते त्यांनी पक्षांतर केलं होतं, ठाकरे गटामध्ये आले होते. उदय सामंतांच्या विरोधात निवडणूक त्यांनी लढवलेली आहे. असे लोक जर असतील लोकशाहीमध्ये तर देशासाठी, पक्षासाठी हे घातक आहेत ना. त्यामुळे एकीकडे आणखी तटकरे निवडून येणार होते हे जग जाहीरच आहे. कुणी किती आलं तरी तटकऱ्यांचं वजन आहे, अर्थकारण आहे, हे सगळ्या गोष्टी. पण लोकशाही किती मतं किंवा कशा प्रकारची निवडणूक झाली असती तर एक लोकांना एक अंदाज कळला असता की राजकीय परिस्थिती काय, राजकीय अंदाज काय आहे कोकणामधला. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जर पैशावर निवडणुका होत असतील, सेटिंगवर वगैरे होते, घोडे बाजार होऊ नये म्हणून बाळ माने म्हणतात. अरे तू पैसे खाल्ले हे सांगा ना तुम्ही. मी पैसे खाल्ले म्हणून तर घोडे बाजार होऊ नये. स्वतः पैसे खाल्ले आणि तटकऱ्यांनी इतके पैसे देण्यापेक्षा एकाला दिलेले बरे. त्यामुळे त्यांनी अरविंद म्हात्रेंना किती दिले, बाळ मानेंना किती दिले, याचे प्रश्न आहेत ना. मुळामध्ये 5 ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालेले आहेत. सगळ्यांनी पैशाचा बाजार पाडलेले. मग निवडणूक होतेच कशासाठी? आणि ते विधान परिषद हे एक सभागृह, वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलंय. विद्वान लोकांचं तिथे जाणं अपेक्षित आहे. बुद्धिमान लोकांचं सभागृह म्हणून विधान परिषदेकडे पाहिलं जातं. दिग्गज नेते असतात, वेगवेगळे कोठे असतात, म्हणजे उद्योगपती असतील किंवा कलाकार, साहित्यिक, यांच्यासाठी ते सभागृह म्हणून निवडलं जातं. अशा विद्वान लोकांचे जे पैसे देऊन निवडणूक लोक विधानसभेमध्ये बोलणार, विधान परिषदेमध्ये बोलणार. हा काय म्हणजे लोकशाही कशा प्रकारची राहिली की नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण बिनविरोध विजय उमेदवार आपण करूया. साधारणपणे वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये अरुण लखानी जे आता सुप्रिया सुळेंचे होत आहेत. भाजपामध्ये ते भाजपचे आहेत. पुणे विक्रम काकडे राष्ट्रवादी आहे. तर ठाण्यामध्ये शिंदे गटाचे रवींद्र फाटक जे आमदार आहेत तेच पुन्हा एकदा. रायगडमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आणखी तटकरे झाले राष्ट्रवादी. यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्थी, शिंदे गट. एकूणच काय हे सगळे जे आहेत आता
12 लढती ज्या प्रमुख असणार आहेत. मग सोलापूरमध्ये अहिल्यानगर असेल, जळगाव असेल, सांगली सातारा असेल, नांदेड असेल, भंडारा गोंदी असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर, अशा 12 ठिकाणी आता ही निवडणूक होणार आहे. 5 ठिकाणी बिनविरोध झालेली आहे आणि अशा ठिकाणी ही निवडणुका होत असताना लोकशाही ही धोक्याची निर्माण झालेली आहे. तुम्ही आम्हाला मतदान करण्याचा अधिकार जे लोक आहेत त्यांना मिळताना दिसून आला नाही आणि मोठ्या प्रमाणात अर्थकारण या कोटीवधी रुपयांचा खर्च जो आहे तो जे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. कोटी कोटी रुपये जे हे लाचार महाविकास आघाडीचे नेते म्हणता येईल, लाचार किंवा भाजपला दबावाला बळी पडून ते जे लाचार झाले महाविकास आघाडीचे नेते, मग ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि दबावतंत्र वापरणारे भाजपा, असे जर लोकशाहीमध्ये लाचार आणि दबावतंत्र वापरणारे लोक जर जन्माला आले, लोकशाहीमध्ये राहिले, तर लोकशाही म्हणायची का? लोकशाहीची व्याख्या कशासाठी होती हेच माहीत जर नसेल लोकांना, तर याचा अर्थ आपण कुठेतरी देशासाठी आपला देश रसातसा जाण्याची ही चिन्ह जे आहे ती आतापासून सुरुवात झाली असं म्हणायला काय हरकत नाहीये. म्हणून या देशातून भाजपला खरं हद्दीपार करण्याची गरज आता माझ्यासारख्या पत्रकाराला वाटू लागले. अशा प्रकारचं दबावतंत्र पैसे खर्च करून जर तुम्ही बिनविरोध करत असतील आणि लाचार महाविकास आघाडीचे जर उमेदवार सक्षम नसतील किंवा तिकडून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली गेली जात असेल, मग भाजपामध्ये तसंच आहे, महाविकास आघाडीमध्ये तसंच आहे, म्हणजे पैशावाल्यांचाच पाऊस पडणारी निवडणूक जर विधान परिषद होत असेल तर विद्वान लोकांचं सभागृह म्हटलं जाणाऱ्यांना लाचार सभागृह आणि निष्ठावंत नसणाऱ्या लाचार सभागृहाचा विधान परिषदेचा उल्लेख करावा असं वाटेल का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. एकूणच काय या सगळ्या प्रश्नांना निर्माण झालेलं आहे. पत्रकार म्हणून, सर्वसामान्य माणूस म्हणून आपण देशाचा, राज्य घटनेचा, संविधानिक पद्धतीचा विचार केला गेला पाहिजे. नाहीतर अशा प्रकारची भारतामध्ये अराजकता पाकिस्तानासारखी माजेल आणि विद्वान जे लोक आहेत ते इथेच पडून राहतील हे मला वाटतं. म्हणून लोकशाही धोक्यात भाजपने आणली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि लाचार महाविकास आघाडी आता तरी सुधारणार आहे का? जर सक्षम उमेदवार नाही, निवडून जर क्षमता नसेल किंवा या सगळ्या गोष्टी काय करायच्याच नाहीये, भाजपला अरे त्यांच्याकडे पैसे आहे, बिनविरोध तुम्ही निवडणूक तर लढवा, तुमचे सक्षम उमेदवार द्या. अनेक लोकांना किंवा अनेक लोक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांना देऊन यांचा पाणीपत करण्यासाठी याचाही विचार कुठं तर झाला गेला पाहिजे. किंवा म्हणजे त्या महाविकास आघाडीतले अर्धेच नेते तर भाजपच्या दावणीला बसले असतात, पगारावर तर असतात कॉन्ट्रॅक्टदार, असं म्हणायला काय हरकत नाहीये. म्हणून जाता आता लाचार महाविकास आघाडी आणि धोकेदार भाजप आहे का लोकशाही घातक करण्यासाठी, हे सगळे प्रश्न जे आहेत ते माझ्यासारख्या पत्रकारांनी उपस्थित केलेले आहे. हे महत्वाचं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.